आपण गेल्या वेळा बघितलं की 6व्या अध्यायातला जो महत्वाचा श्लोक होता, उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं वसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्महा. म्हणजे त्याच्यामध्ये त्या श्लोकामध्ये फक्त सांगितलंय की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूचे लोक याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. पण आपले विचार आणि आपण आपला वेळ कसा घालवतो याच्यावर आपलं नक्की नियंत्रण असतं. आणि शुकाची गोष्ट बघितली की कसा तो नळीला धरून बसतो आणि कोणीही अडकवलेलं नसताना सुद्धा तो अशा भ्रमापोटी किंवा भीतीपोटी त्या नळीला पकडून बसतो. म्हणजे त्याचा थोडासा गर्भित अर्थ असा होता की आपण जे आपल्या आयुष्यामधले व्याप वाढवतो, संसारामध्ये जे आपण स्वतःला जखडून घेतो, ती जी विषयासक्ती असते त्या विषयासक्तीने आपलंच नुकसान होतं. प्रत्येक माणसाला आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा 24 तास जे असतात दिवसातले, ते प्रत्येक माणसाला समान असतात. मग त्या 24 तासामध्ये आपण तो वेळ कसा घालवायचा हे सर्वस्वी आपल्यावर असतं. वेळ कसा घालवायचा, त्याच्यामध्ये कसे विचार करायचे, कुठल्या वस्तूंचा अभ्यास करायचा, हे सगळं आपल्यावर अवलंबून असतं आणि तोच त्या श्लोकाचा असा महत्वाचा अर्थ होता. तो आपण गेल्या वेळा बघितला. तर आपण आता त्याच्या पुढे जाऊया जरा. कृष्ण सांगतो की असा जो आसक्तीरहित मनुष्य असतो, तोच त्यालाच मुक्त होतो किंवा त्याला ब्रह्मरूप असं म्हणता येईल. अशा आसक्तीरहित माणसाची अवस्था कशी असते? तया स्वांतःकरणा जिता सकळ कामोपशांता परमात्मा पर्वता दुरी नाही. तर असा जो मनुष्य असतो ज्यांनी स्वतःचं मन जिंकलंय आणि ज्याच्या सगळ्या विषय वासना शांत झाल्या, त्या माणसाला इतरांप्रमाणे परमात्मा दूर नाहीये. जो अखंड आनंद आहे त्याच्यापासून तो लांब नाहीये. हे असं कधी शक्य होईल की जेव्हा त्याचं स्वतःच्या मनावर नियंत्रण राहील आणि त्याच्या विषय वासना शांत होतील तेव्हा. त्याचं उदाहरण देताना ते म्हणतात की जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे त्याची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. म्हणजे इथे किडाळाचं म्हणजे हेनकसपणा आणि पंधरे म्हणजे उच्च दर्जाचं सोनं. म्हणजे इकडे ते सोन्याची उपमा देतात की जेव्हा सोन्याला तापवून तापवून त्यातला हेनकसपणा जातो, त्याच्यातली जी अशुद्धी जाते, मग जे उरतं ते उत्तम दर्जाचं सोनं आहे. त्याचप्रमाणे माणसाच्या ज्या विषय वासना हळू नष्ट होतात संकल्प रूपी, तेव्हा जो राहतो तो माणूस परब्रह्म रूपीच राहतो. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे. म्हणजे ते जे ब्रह्मत्व आहे ते त्याच्याकडेच आहे. फक्त त्याचा जो विषय वासनेचा जो अशुद्धपणा आहे, जो हिणकसपणा आहे, तो जायला पाहिजे आणि तो एकदा गेला की मग त्याच्याकडे ब्रह्मत्व आहे. तैसा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. इथे देहाहंकारू हा एक शब्द आहे की जो हा देह म्हणजे मी, हा जो अहंकार असतो, देह बुद्धी किंवा देह अहंकार, याचा जेव्हा समूळ नाश होतो, तेव्हाच त्या मनुष्यामध्येच जो परमात्मा असतो, जो परमेश्वर असतो, त्याची त्याला जाणीव होते. आणि जाणीव कशी होते? हा परमात्मा कुठून आलाय? तर हा कुठून बाहेरून आला नाहीये. हा त्याच्यामध्येच आहे. त्याच्यामुळे हा आधीची आहे, हा एक शब्द तसा महत्वाचा. आणि तेव्हा आपण बघितलं की ती सोन्याची उपमा अतिशय चपखल लागू पडते, की शुद्ध सोनं असं कुठून बाहेरून आणायचं नाहीये. ते सोनं आतमध्येच आहे. फक्त त्याच्यावरचा जो हिणकसपणा आहे, तो काढला की ते जे सोनं राहतं ते शुद्धच राहतं. आणि पुढे ते म्हणतात की असा जो माणूस ज्याला स्वतः मीच ब्रह्म आहे किंवा मीच मुक्त आहे, अशी त्याला जाणीव होते, तेव्हा त्याची कशी अवस्था होते की देखे मेघोनी सुटती धारा, तिया न रूपती जैसिया सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने. इथे ते समुद्राची उपमा देतात की समुद्र जिकडे असा जो अथांग सागर आहे ज्याच्यामध्ये पाणीच पाणी आहे, अशा पाण्याला जेव्हा त्याच्यावरून पाऊस पडतो, तेव्हा त्याच्या पावसाच्या धारा त्या समुद्राला खुपतात का? त्या लागतात का? तर नाही लागत. त्याची जी अशी अवस्था असते, की मी संपूर्ण पाण्याने मीच भरलेला आहे. त्याच्यामुळे या पावसांच्या धारातून जे पाणी येतंय ते त्याला खुपत नाही. तैसे शुभाशुभ योगीश्वरा नवती याने. असाच जो माणूस आहे, जो ब्रह्मरूप झालेला असतो, त्याच्यामध्ये द्वैत नाहीसं झालेलं असतं. त्याला इतर मनुष्य प्राण्यांमध्ये, भूतमात्रांमध्ये पण ब्रह्माचा अवशेष दिसतो. अशा मनुष्याला कुठूनही संसारामध्ये जो प्रपंचामध्ये त्रास होत असतो, सुख-दुःख येतात, त्याला काहीच त्रास होत नाही. आणि अजून एक आपण उपमा द्यायची झाली, की स्वतःचं मूळ स्वरूप कसं दिसतं? तर आपण आरशाची ज्या आरशावर खूप धूळ साठली आहे, तो आरसा जर आपण धूळ असलेल्या आरशाकडे बघितलं, तर आपलं स्वरूप दिसत नाही किंवा असं अंधुक स्वरूप दिसतं. पण त्या आरशावरची घाण जरा एकदा साफ केली, तो आरसा स्वच्छ झाला, की मग जे खरोखर जे स्वरूप आहे, ते आपल्याला दिसतं. तर त्याचप्रमाणे
असा जो माणूस आहे की ज्यांनी आपल्या मनावर नियंत्रण मिळवलंय आणि विषय वासना शांत झाल्या, तो ब्रह्मस्वरूपी जातो आणि एकदा त्या अवस्थेला गेला की मग त्याला संसारातल्या सुखदुःखांची बाधा होत नाही. इथे मला एक पु ल देशपांड्यांची बरेचशी अशी कथाकथन आहे, त्यातला एक किस्सा आठवतो. पेस्तन काका म्हणून एक त्यांची गोष्ट. ट्रेनच्या प्रवासामध्ये त्यांना एक पारशी जोडपं मिळतं. अतिशय म्हातारं असतं, पण अतिशय मजेशीर असतं. आनंदी जोडपं असतं. तर त्यांच्याशी गप्पा होता होता शेवटी जेव्हा उतरायची वेळ येते, तेव्हा ते पेस्तन काका म्हणतात की भाऊसाहेब, भाऊसाहेब म्हणजे पु ल देशपांड्यांना भाऊसाहेब म्हणतात, की भाऊसाहेब, गॉड इज सफरिंग, की म्हणजे देव किंवा आयुष्य हे त्रासदायक आहे. गॉड इज सफरिंग. ते बायकोच्या चिमट्यासारखं आहे, की चिमटा बसतो म्हणून त्रास होतो, पण बायको चिमटा घेते म्हणून त्याची खूप मजा येते. त्याचा सांगण्याचा अर्थ असा असतो, की जर आपल्या माणसाकडून जर काही त्रास झाला, तर त्याचा एवढा असा त्रास होत नाही. म्हणजे जर सगळ्या भूतमात्रांमध्ये आपलाच अवशेष आहे, अ, आपलाच अंश आहे आणि आपण सगळे एकाच परब्रह्माचा अंश आहोत असं जर कळलं, की मग जो जे काही सुख-दुःख होतात, जे काही त्या दुःखांमुळे काही त्रास होत असेल, त्या त्रासाच्या आपण पलीकडे जातो. तर अशी ती मुक्त किंवा ब्रह्मरूप माणसाची अशी अवस्था असते. तो जितेंद्रिय सहजे, तोची योगयुक्त म्हणजे, जेणे साने थोर नेणीजे कवणे काळी. की असा जो माणूस आहे त्याला जितेंद्रिय म्हणतात. जितेंद्रिय म्हणजे त्यांनी इंद्रियांवरती त्याचा संयमन आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्यावर त्याचं नियंत्रण आहे आणि त्यालाच योगयुक्त असा माणूस म्हणतात किंवा त्याला ब्रह्मस्वरूप माणूस आहे असं म्हणतात. आणि त्याच्याकडे मग असा लहान मोठा असा भेदभाव नसतो. तया बंधू कोण कयाचा, द्वेषिया कवणू तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. की अशा माणसाला म्हणजे मित्र किंवा शत्रू असा काही त्याच्याकडे फरक राहतच नाही. त्याच्यामुळे द्वेष तरी त्यांनी कोणाचा करावा? की सगळेच जर आपण एकाच परब्रह्माचा अंश आहोत, तर तो द्वेषाच्या पलीकडे गेलेला असतो. आणि हे विश्वची माझे घर, मीची विश्व ऐसा जयाचा बोध झाला, की या संपूर्ण विश्वामध्ये मीच अंशरूपाने भरलेलो आहे, अशी त्याची जाणीव होते. या अवस्थेपर्यंत जाईपर्यंत बरंच आपल्याला मनावर नियंत्रण लागतं, आपल्या इंद्रियावर नियंत्रण लागतं, बराच अभ्यास लागतो. तर हा जो संपूर्ण संवाद चाललेला असतो कृष्ण अर्जुनाचा, तेव्हा अर्जुनाच्या डोक्यात विचार येतो, की ज्यांनी मन जिंकलंय, ज्याच्या विषय वासना शांत झाल्या आहेत आणि बरेचसे असे गुण तो ऐकतो कृष्णाकडून. तेव्हा म्हणतो, की बरेचसे यातले गुण जे आहेत, ते माझ्याकडे नाही आहेत. तर अर्जुन त्याला कृष्णाला म्हणतो, की "हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे, हन अंगी न ठकती माझा." की तो प्रामाणिकपणे अर्जुन कबूल करतो, की देवा तुम्ही माझ्यावर दया करून एवढं सगळं सांगितलं, एवढी सगळी संतांची चिन्ह सांगितली. पण ह्या या चिन्हांमधली, या गुणांमधले बरेचसे गुण माझ्याकडे नाहीयेत. मी सामान्य आहे, मी योद्धा आहे. मी जे काही आत्तापर्यंत शिकलोय, तर ह्या सगळ्याशी जे मनावर नियंत्रण आहे, ते असे बरेचसे मोठे असे गुण वाटतात, ते माझ्याकडे नाहीयेत. एरवी या लक्षणांची या निजसारा, मी अपाडे कीर अपुरा, परी तुमचे नि बोले अवधारा, थोरावे जरी. की तुम्ही जरी आम्हाला ही लक्षण अगदी व्यवस्थित समजावून सांगितली आणि ह्याचं जे काय तात्पर्य आहे, ते समजण्याला मी अयोग्य आहे. पण जर तुम्ही मला नीट समजावून सांगितलं किंवा अजून काही उदाहरणं सांगितली, अजून कुठलीही पद्धती सांगितल्या, तर हे जे गुण आहेत ते मला कळतील आणि तिथून पुढे हे गुण मी माझ्यामध्ये कसे आणू, याचा जर जर काही मार्ग असेल, तर त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. आत्तापर्यंत पहिल्या अध्यायापासून जो कृष्ण अर्जुनांचा संवाद चाललाय, तर आपण जर बघितलं की साधारणपणे दुसऱ्या अध्यायाच्या शेवटीच जे कृष्णांनी उपदेश केलाय, त्या उपदेशावरती दुसरा कोणी शिष्य असता, तर त्यांनी लगेच शस्त्र हातात घेतली असती आणि पुढे युद्धाला तयार झाला असता. इतका कृष्णांनी व्यवस्थित उपदेश केला होता, की तू युद्ध का करावं म्हणून. पण अर्जुन असा हा परम भक्त आहे आणि परम शिष्य आहे, की त्याच्याकडे ते कौशल्य आहे, की कृष्णाकडून एक-एक गोष्ट कशी उलगडून घ्यावी. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर सहजासहजी कळत नसतील, तर अजूनही वेगवेगळे प्रश्न विचारून कशी ती उत्तरं घ्यावीत, हे जे कौशल्य आहे, ते अर्जुनाकडे आहे आणि त्याच्यावरती बरचसं माऊलींनी वर्णन केलंय. त्यांनी सांगितलंय, की आपल्या अध्यात्मामध्ये नवविधा भक्ती अशी सांगितली आहे, की श्रवण, मनन, स्मरण असं करत-करत जाऊन शेवटी जी 9वी आहे ती समर्पण करतो आपण, शरण जातो देवाला. त्या आत्मसमर्पणाच्या आधी एक सख्य म्हणून भक्ती आहे. तर सख्य म्हणजे मैत्री भाव. तर इथे
जी कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जे संबंध आहेत ते सख्य या भक्तीपर्यंत आलेले आहेत, असं माऊली त्याचं सुंदर वर्णन करतात. आणि सांगतात की मित्रांमध्ये कसं असतं की कितीही कठीण विषय असेल तरी आपण एक जवळच्या मित्राला तो प्रश्न विचारू शकतो. नाही कळला तरी परत परत विचारू शकतो आणि त्याची खात्री असते की याचं उत्तर आपल्याला येणारच आहे. आणि त्यातला दुसरा पण असा भाग आहे की समजा गुरु शिष्य असं नातं आहे, तर कधी कधी गुरुलाही असे शिष्य लागतात की त्यांनी बरेचसे प्रश्न विचारून त्या विषयाचा चांगला अभ्यास करावा. कधी-कधी अशी परिस्थिती असते, की एकदाच गुरूंनी सांगितलं, की शिष्याने ऐकावं अशी त्यांची अपेक्षा असते आणि कधी असा गहन विषय असेल, तर त्या गुरूंनाही तो हुरूप येतो, की अरे हा शिष्य किती आवडीने, किती कौशल्याने, किती विचार करून हे सगळे प्रश्न विचारतात. तर कृष्णाची सुद्धा इथे तशीच परिस्थिती असते, की जेव्हा अर्जुन प्रामाणिकपणे हे कबूल करतो, की देवा तुम्ही एवढं सगळं सांगितलं, पण यातले बरेचसे गुण माझ्याकडे नाहीयेत. तर हे गुण मी कसे अवगत करावे आणि हे गुण अवगत करण्याचा मार्ग काय आहे? तर हे मला तुम्ही पुढे सांगा. तिथे जे पुढे कृष्ण सांगायला सुरुवात करतात, ते ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे, की अशा मुक्त ब्रह्मरूपी अवस्थेला येण्यासाठी जी ब्रह्मविद्या आहे आणि ज्याच्यामध्ये योग साधना सांगितली आहे, त्याच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये थोडंसं वर्णन आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये, ओव्यांमध्ये भरपूर जरा सविस्तर वर्णन आहे. पण इथे पण थोडं एक लक्षात घेण्यासारखा भाग इथे असा आहे, की भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत, त्याच्यामध्ये योग साधनेवरती अतिशय संक्षिप्तपणे सांगितलं. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, की मन एकाग्र करून, इंद्रिय निग्रह करून अशा योग्यानी एका अशा निर्जन ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी एकटंच म्हणजे लोकांपासून लांब बसावं, एक असं शुद्ध आसनावरती बसावं, मन एकाग्र करून, मनाचा निग्रह करून धारणा करावी आणि मग योगाभ्यास करावा. असं 4-5 श्लोकांमध्ये हे सगळं सांगितलंय. पण त्याच्यामध्ये योग साधना हा शब्द येतो, योगाभ्यास हा शब्द येतो. आणि माऊलींनी त्या 4-5 श्लोकांवरती जवळ-जवळ 200-300 अशा ओव्या लिहिल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी योग साधनेवरती सविस्तर असं सांगितलं. आणि याचं संपूर्ण बॅकग्राऊंड आपल्या पतंजली योगसूत्रांमध्ये आहे, की त्याच्यामध्ये सांगितलं की अष्टांग योग आहे म्हणजे 8 योगांचे काही कुठली अंग आहेत, कुठले प्रकार आहेत ते सांगितले, की अष्टांग योगाचा अखंड समाज हे त्याचा उद्देश आहे. तर त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी माणसाला अजून या योगाभ्यासाची कुठली अंग आहेत, तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान आणि ध्यानाकडून पुढे समाधी. तर ही जी योगाभ्यासाची 8 अंग आहेत, ती साधारणपणे 2 विभागांमध्ये आहेत. एक आहे बहिरंग योग योग किंवा बाह्यांग योग. याच्यामध्ये यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही 4 अंग आहेत. तिथून पुढे अंतरंग योग म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. तर बहिरंग योग हा आपल्या शरीराशी निगडित आहे. अंतरंग योग हा मनाशी निगडित आहे. आणि ह्या 2 अंगांना जोडण्याचा जो दुवा आहे, तो प्रत्याहार. स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन यांना जोडणारा जो सेतू आहे, तो म्हणजे प्रत्याहार. आता योगामध्ये हे जे स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन यांचा एकत्रितपणे अभ्यास केला. यात शरीर आणि मनाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. की प्रत्याहार एक सर्वात महत्वाचं म्हणजे जे 5वं जे अंग आहे. त्यांनी काय होतं की मन आणि इंद्रिय यांच्यावर ताबा मिळवण्याची शिस्त. म्हणजे थोडक्यात काय त्याचा प्रत्याहाराचा तो अर्थ होतो. आणि ही जी यम, नियम, आसन, प्राणायाम ही जी शरीरासाठी जी साधना सांगितली आहे, की यम, नियम म्हणजे चांगल्या पद्धतीने शुद्ध आचरण करावं. आसन आणि प्राणायाम यांनी प्राणायाम म्हणजे लयबद्ध श्वसन क्रिया. लयबद्ध श्वसनाने काय होतं की फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि त्याच्यामुळे अजूनही बरेचसे असे फायदे होऊन माणसाचं शरीरासाठी ते खूप चांगलं असतं. आणि प्रत्याहार आपण बघितलं की प्रत्याहाराने मन आणि इंद्रिय शांत होतात, त्यांच्यावर ताबा मिळतो. त्याच्यामुळे की आपल्या मनामध्ये काय चाललंय, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनामध्ये काय चाललंय हे समजण्याची जी क्षमता असते त्या प्रत्याहाराच्या शिस्तीने येते. पुढे काय धारणा. धारणा म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती, कुठल्याही बिंदूवरती किंवा विषयावरती एकाग्रतेपणे बसणं याला धारणा म्हणतात. आणि ही धारणा जशी हळूहळू वाढेल, धारणा दीर्घकाळ चालली की मग ते ध्यानामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ध्यानामध्ये अजून त्याच्यामध्ये दीर्घकाळ ध्यान वाढलं की त्याचं समाधीमध्ये रूपांतर होतं. तर अशी योगाची जी 8 अंग आहेत त्याच्यामध्ये शरीर आणि मन या दोघांसाठीही बरेचसे नियम आणि बऱ्याचशा साधना सांगितल्या. या प्रत्येक
अंगामध्ये अजूनही सखोल अभ्यास आहे. म्हणजे हे जे दिसतं तेवढंच वरवरचं ज्ञान नाहीये. म्हणजे समजा तुम्ही म्हटलं की हजारो पानांचं एखादं पुस्तक आहे आणि त्याची जी काही एक अनुक्रमणिका आहे जी एका पानावर, ती जी अनुक्रमणिका दिसते ते हे तुम्हाला ते 8 जी अंग मी दाखवतोय त्याप्रमाणे ती अनुक्रमणिका. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर यम. यम म्हणजे काय की त्यांनी यमामध्ये 5 तत्व सांगितली. ती 5 तत्व कुठली? तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अस्तेय अस्तेय म्हणजे चोरी, अस्तेय म्हणजे चोरी करू नये. हे पतंजलींनी जेव्हा योगसूत्र लिहिली त्याच्या जवळजवळ 100-200 वर्ष आधी गौतम बुद्धांनी जेव्हा बुद्ध धर्माची जी शिकवणूक आहे ती जेव्हा लिहायला चालू केली किंवा सांगायला चालू केली त्यांच्यामध्ये जी 5 तत्व आहेत त्याला पंचशील तत्व म्हणतात. त्या पंचशिलांमध्ये ही 4 तत्व सुद्धा आहेत. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ही त्या पंचशिलांमधली तत्व आहे. फक्त फरक एक आहे की अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त साठा न करणं त्याला अपरिग्रह म्हणतात. त्या अपरिग्रहाच्या ऐवजी गौतम बुद्धांनी सांगितलंय की व्यसनाधीन होऊ नये. म्हणजे कुठल्याही व्यसनाच्या मागे लागू नये. तर हेच नुसतं यमाचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यावरून कळतं की हे संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या रोजच्या आचरणामध्ये आणणं हा पण एक खूप मोठा अभ्यास आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यांनी काय होतं की माणसाचं आचरण शुद्ध होत राहतं. त्या आचरण शुद्धीने अजून अंतर्मनाची पण शुद्धी होते. पुढे नियम. नियमामध्ये काय सांगितलं की शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे स्वच्छता आणि ह्याच्यात पण म्हणजे स्वच्छता म्हणजे शरीराचीच नुसती स्वच्छता नाहीये तर आपल्या मनाची पण स्वच्छता आहे. मनामध्ये चांगले विचार येतात, वाईट विचार येतात. त्याचा अभ्यास आहे आणि ते सगळे वाईट विचार काढून टाकणं. संतोष म्हणजे समाधानी वृत्ती आहे. तप म्हणजे चांगली गोष्ट करताना कितीही संकट आली तर ती संकट सहन करण्याची जी सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे त्याला तप म्हणतात. स्वाध्याय म्हणजे चांगल्या गोष्टींचा अभ्यास, चांगले ग्रंथ वाचणं, चांगल्या विषयांबद्दल आपलं कुतूहल वाढवणं आणि त्याचा जास्त अभ्यास करणं त्याला स्वाध्याय म्हणतात. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वर समर्पण. तर हे नुसतं मी यम आणि नियम यांच्याबद्दल बोलतो. तसंच योगाभ्यासाच्या ह्या अष्टांग योगाच्या प्रत्येक अंगामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या योग साधनेमध्ये ज्यांना रस आहे, ज्यांना आपली प्रगती करून घ्यायची आहे त्यांनी प्रथम या प्रत्येक योगाभ्यासाच्या अंगाचा अभ्यास करून तो स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणायला पाहिजे. तिथून पुढे मग एक एक पायरी पार करत करत त्यांची या योगाभ्यासातून प्रगती होते. तर याच्यावरून नुसतं कळतं की हा अतिशय कठीण अभ्यास आहे आणि ह्याला म्हणजे खूप वेळ लागू शकतो. मूळ जो विषय आहे त्या 200 ओव्यांमधल्या कुंडलिनी जागृतीबद्दल जे माऊलींनी सांगितलंय जसं वर्णन केलं अतिशय सुंदर ओव्या आहेत आणि बऱ्याचशा ओव्या आपण जेव्हा हळूहळू त्या समजायला लागतात ते संपूर्ण वर्णन अतिशय अद्भुत आहे, असाधारण आहे, कल्पनातीत आहे. पतंजली योगसूत्रामध्ये चक्रांबद्दल बरंच विवेचन आहे. तर त्या चक्रांबद्दल आपण बोलूया. योगसूत्रांप्रमाणे 7 चक्र असतात की एक मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्र. याला अजून काही ठिकाणी अशी वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. मणिपूर चक्राला काही ठिकाणी नाभी चक्र म्हणतात, सहस्त्र चक्राला ब्रह्मरंध्र म्हणतात. पण ह्या चक्रांचं महत्व काय? या प्रत्येक चक्रामध्ये पंचमहाभूतांचं अधिष्ठान असतं की आता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश की मूलाधार चक्रापासून प्रत्येक चक्र मूलाधार चक्र पृथ्वी या तत्वाशी निगडित आहे. तसंच आप, तेज, वायू, आकाश हळूहळू एकेका चक्राबद्दल निगडित असतात. नंतर त्यांनी संदर्भ येतो नाड्यांचा की योगसूत्रांमध्ये जे सांगितलंय तसंच अजून कुठे जगामध्ये अजून कुठल्या संस्कृतीमध्ये असं या विषयाबद्दल सांगितलंय की नाही. तर चीनमध्ये की ज्याला ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन म्हणतात म्हणजे आपल्या योगाभ्यासाप्रमाणे किंवा आयुर्वेदाप्रमाणेच तो विषय आहे की त्यांच्यामध्ये अशा ज्या शक्ती असतात त्यांना ची म्हणतात. ची आणि आपण जे चक्र म्हणतो किंवा नाड्या म्हणतो त्यांना तिकडे असा शब्द आहे की मेरेडियन्स म्हणजे. तर असे बरेचसे समांतर विषय आहेत आणि समांतर ज्ञान असं बघायला मिळतं. तर इडा, पिंगळा आणि सुषुम्ना ह्या ज्या नाड्या असतात त्यांच्याबद्दल योगसूत्रांमध्ये काय सांगितलंय की इडा जी नाडी आहे ती आपल्या मणक्याच्या खालती अगदी बेस पासून वरपर्यंत जाते, ती डाव्या बाजूने जाते.
त्याला चंद्रनाडी सुद्धा म्हणतात. पिंगळा जी नाडी आहे ती उजव्या बाजूला असते, त्याला सूर्यनाडी म्हणतात. आणि मधली त्या नाडीला सुषुम्ना नाडी म्हणतात. इडा आणि पिंगळा नाड्यांचा साधारणपणे जो व्यवहार असतो की त्याच्यामधून जो प्राणवायू जात असतो तो खूप कमी वेळेला समान दृष्टीने जात असतो. म्हणजे कधी कधी इडा नाडी मध्ये जास्त प्राणवायू असतो, पिंगळामध्ये कमी असतो, आणि कधी उलट असतं. तर योगाभ्यासाचा किंवा प्राणायामाचा एक उद्देश आहे, एक त्याची सुरुवातीची पायरी आहे की इडा आणि पिंगळा या नाड्यांमधून समान पद्धतीने प्राणवायू जाता यावा. हा एक तो प्राणायामाचा अभ्यास असतो. आणि तिथूनही अतिशय तो अभ्यास पुढे पुढे जात जाऊन की सुषुम्ना नाडीमध्ये तो प्राणवायू कसा जावा. तर हा अतिशय म्हणजे ऍडव्हान्स लेवलचा किंवा पुढल्या अभ्यास आहे. तर हे जे इडा पिंगळा आणि सुषुम्ना नाडी हे असे संदर्भ ओव्यांमध्ये येतात. तर आता माऊलींनी काय सांगितलंय ते असे सांगतात की ह्या मार्गामध्ये अभ्यास करणारे जे योगी आहेत ते योगी कसे असावेत. त्या योग्यांनी स्थळ बघावं. स्थळ कसं असावं की निर्जन निसर्गरम्य असं स्थळ असावं की जिकडे बरीचशी झाडं आहेत की ज्यांना फळं येतात, चांगली अशी मधुर फळं येतात की ज्यांनी आपलं त्या योगाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. स्थळ कसं असावं, तिकडे जंगली श्वापद असू नयेत, पक्षी असतील तरी चालतील, अतिशय शांत रम्य वातावरण असावं. तिथे बसून असं वाटावं की तिथून जाऊच नाही. तिथे आल्यावर असं वाटावं की त्या माणसाला वैराग्य यावं की आता सगळं सोडून इथेच राहावं, इथेच बसून राहावं असं त्या माणसाला वाटावं. असं त्यांनी माऊलींनी बरंचसं वर्णन केलं. आणि याच्यावरून नुसत्या या स्थळावरूनच कळतं की सामान्य माणसाला असं करणं खूप कठीण आहे. म्हणजे आता शहरांमध्ये किंवा आता गावांमध्ये पण राहणारी माणसं आहेत, त्यांना असं स्थळ कुठे मिळणार. आणि हे असं स्थळ कसं आहे की असं आपलं पिकनिकला जावं असं नाही. इथे बसून तासोन तास दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ती साधना करायची. म्हणजे पहिली गोष्ट आहे की हे प्रापंचिक माणसासाठी हे नाहीये. आपण आपला प्रपंच सोडून अशा ठिकाणी दिवसेंदिवस वर्षानुवर्ष जाऊन बसणं हे अशक्य गोष्ट. पण हळूहळू म्हणजे जे असं वर्णन करतात त्याच्यावरून कळतं की हा जो योग आहे तो ठराविक माणसांसाठीच आहे आणि प्रापंचिक माणसासाठी नक्कीच नाही. पुढे म्हणतात की अशा स्थळावरती बैठक कशी बसवावी. छानपैकी असं गवत असावं, त्या गवतावर मृगाजीन टाकावं आणि त्याच्यावर शुभ्र वस्त्र टाकून, आणि ते स्थान पण कसं असावं की ते जास्त उंच नाहीये किंवा खोल नाहीये, असं समतोल स्थान असावं की जिकडे एकदा माणूस बसला की तिथून त्याला उठावं असं वाटूच नाही. माऊलींनी 3-4 असे मुद्रांबद्दल सांगितलंय की एक मूळबंध आसन आहे. मूळबंध म्हणजे टाचेच्या घोट्यावर संपूर्ण शरीर बॅलन्स करायचं असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की अपान वायू आहे त्याचा जो खालती जाण्याचा जो मार्ग असतो तो बंद होतो. त्याच्यामुळे त्याला मूलबंध असं म्हणतात. कुंडलिनी जागृतीसाठी जो अपान वायूचा मार्ग बंद करण्याचा जो प्रकार असतो तो अतिशय महत्वाचा आहे. नंतर मग ते पुढे जालंधर बंद म्हणतात. त्या आसनावर बसल्यानंतर जी माणसाची एकाग्रता असते की एकाग्रतेने माणसाने आपल्या नाकाच्या शेंड्याकडे अतिशय शांतपणे लक्ष द्यावं, मन एकाग्र करावं, बुद्धी एकाग्र करावी. हळूहळू त्याचे डोळे बंद होतात, अर्धोन मिनिट अशी त्यांची अवस्था होते. आणि त्या अवस्थेमध्ये हळूहळू त्या योग्याची अशी खांदे वर येतात, हनुवटी अशी गळ्याच्या इथे स्थिर होते. त्याच्यामुळे जो असा मधला भाग असतो, जो हृदयाकाश असतं किंवा हृदय आणि पोट यामधला भाग असतो त्याचा विस्तार होत जातो. त्याला जालंधर बंद म्हणतात. जो प्राणवायू असतो इडा पिंगळा आणि सुषुम्ना नाड्यांमध्ये जो त्याचा प्रवास करायचा असतो त्याच्यासाठी हा जालंधर बंद महत्वाचा आहे. मग त्यांनी लक्ष द्यावं प्राणायामाकडे. प्राणायाम म्हणजे प्राण आणि अपान वायू यांच्यावरती लक्ष, लयबद्ध श्वसन क्रिया. अपान वायूची नैसर्गिक दिशा आहे खालती जाणं, प्राणवायूची नैसर्गिक दिशा आहे वरती जाणं. तर कुंडलिनी जागृतीसाठी महत्वाचा विषय काय आहे इथे की ह्या दोन्ही वायूंची दिशा उलटी करायची. ह्या दोन्ही वायूंची जी दिशा बदलली आहे तेव्हा जो अपान वायू जो कोंडलेला असतो पोटाच्या पोकळीमध्ये, हृदयाकाशामध्ये असा फिरत फिरत जातो, तो हळूहळू सगळ्या अवयवांना धडका मारू लागतो. आणि धडका मारल्यानंतर शरीरातले जे कफ पित्त आहे त्याचा तो नाश करतो, मेदाचा नाश करतो. आणि हे जेव्हा माऊलींनी वर्णन केलं तेव्हा
त्या अवस्थेमध्ये खूप भीती वाटू शकते आणि भयावह स्थिती असते. तर ते म्हणतात की त्या योगाला की तू घाबरू नकोस तेव्हा अशी अवस्था होईल तेव्हा, की बऱ्याच वेळा असं वाटतं की हा प्राय यातना आहे. कारण हा जो कोंडलेला अपान वायू आहे, तो हाडामासातला रस बाहेर काढतो. जे काही ओलसर पदार्थ आहेत, कफ, पित्त, मेद हे जे ओलसर पदार्थ आहेत, आप हे जे तत्व आहे, त्यातला पण रस काढतो. म्हणजे थोडक्यात की त्या माणसाची डिहायड्रेशन अशी अवस्था होते. शरीरामधले जे बदल होतात, भयावह बदल होतात. त्या अपान वायूचा जोर इतका वाढतो, की तो कफ, पित्त, मेद हाडातला रस काढून माणसाच्या त्वचेपर्यंत येतो. त्या त्वचेतलं सत्व काढतो. नखांपर्यंत पोहोचतो. हाताच्या, पायाच्या तळव्यांपर्यंत पोहोचतो. त्यातलं सत्व काढतो. आणि असं हळू त्या माणसाच्या शरीरातलं जे सगळं सत्व असतं, त्याचा रस बाहेर काढतो. ही जी सगळी जी अवस्था आहे, ती बरीच वर्षाच्या अभ्यासानंतर, बऱ्याच वर्षाच्या साधनेनंतर प्राप्त होते. त्या अवस्थेमुळे कुंडलिनी जागृती होते. कुंडलिनी म्हणजे त्यांनी वर्णन केलंय, की मूलाधार चक्राच्या ठिकाणी एक असं छोटंसं नागाचं पिल्लू आहे. ते असं वेडे घेऊन बसलंय आणि ते अशा सुप्त अवस्थेमध्ये. पण ह्या अपान वायूच्या उष्णतेमुळे ती कुंडलिनी हळू जागृत होते. आणि तिला हे जे हार्ड मांस यातला जे रस आहे, ते तिला ते भोजन म्हणून असं वाटतं. आणि ती भोजन करून ती कुंडलिनी हळू जागृत होते. आणि त्या जागृतीमुळे ती 6 चक्रांचं भेदन करत वरती पुढे आज्ञाचक्रापर्यंत येते. आज्ञाचक्रापर्यंत तर येऊन तिथे जे अमृताचं एक जे तळ असतं, त्या तळ्याला ती धक्का मारते. त्या तळ्यातून जे अमृत पडतं, ते अमृत प्राशन करून तिला अशी सोन्याची कांती येते आणि त्या अमृतमय कुंडलिनी असते, तिने हळूहळू शरीराचं पुनर्जीवन होतं, की त्या योग्याच्या शरीरातलं जे सगळं सत्व निघालेलं असतं, म्हणजे जवळजवळ मरणप्राय त्याचं जे शरीर झालेलं असतं, त्याला सुवर्ण कांती येते. म्हणजे आपण बघतो की साप जेव्हा कात टाकतो तेव्हा नवीन त्वचा येते. तर इथे त्यांनी वर्णन केलं की नवीन त्वचाच नाही, की संपूर्ण नवीन शरीर आहे. ते म्हणतात की नवीन दात येतात. आणि ते दात असे असतात की मोत्यांसारखे असतात. त्याची अंतर्बाह्य कांती अतिशय सुवर्ण कांती असते. असं ते सतेज शरीर असतं असं वर्णन. आणि पृथ्वी आणि आप या तत्वांचा नाश झाल्यामुळे तो माणूस नुसता वायुरूप होतो. आणि हळूहळू मग त्याच्या हृदयामध्ये अखंड ओंकाराचा नाद त्याला ऐकू येतो. त्या नादामुळे त्याची ध्यानधारणा अजूनही वाढते. आणि त्या ओंकाराच्या नादामुळे ती कुंडलिनी अजूनही वर जात शेवटी शेवटच्या चक्रापर्यंत येते. सहस्त्रार चक्र जे ब्रह्मरंध्र असतं. आणि मग त्या योगाचं ब्रह्माशी मिलन होतं आणि तो परब्रह्म स्वरूप होतो. ह्या अवस्थेमध्ये जाईपर्यंत त्यांनी वर्णन केलं की त्याला मग बऱ्याचशा सिद्धी मिळतात. पण अष्टसिद्धी आपण जर बघितल्या की अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्रकाम्य, इशिता आणि वशिता. अनिमा म्हणजे तो योगी कधीही त्याला वाटेल तेव्हा अतिशय सूक्ष्म होऊ शकतो. महिमा म्हणजे तो आपलं स्वरूप कितीही मोठं वाढवू शकतो. गरिमा म्हणजे कितीही तो जड होऊ शकतो. लघिमा म्हणजे कितीही हलका होऊ शकतो. हनुमान आपलं किती पण स्वरूप लहान किंवा मोठं करू शकतो, अशी त्याच्याकडे सिद्धी होती. तर हे सगळं अर्जुन नुसता अवाक होऊन ऐकत राहतो. अर्जुन आधी म्हणतो की साध्या गोष्टी आहेत की अंतःकरण, मन जिंकणं किंवा इंद्रियांचं संयमन करणं, हे जे गुण आहेत ते माझ्यामध्ये नाहीयेत. तर हे जे गुण कसे मिळवावेत याच्यासाठी तुम्हाला कुठला तरी प्रकार सांग. तर त्याच्यावर कृष्णाचं उत्तर असतं की हा योगाभ्यास आहे. तर हा योगाभ्यास करून अर्जुन अजूनही अवाक होतो की बाबा ही मला वाटलं असं कुठला तरी साधा मार्ग असेल, पण हे अजूनही कठीण दिसतं. आधी म्हणजे कृष्ण अर्जुनाच्या प्रेमामुळे सांगतो की तू सहज करू शकशील, पण नंतर जेव्हा अर्जुन म्हणतो की माझी खरोखरच योग्यता नाहीये, त्यांनी पुढल्या अध्यायांमध्ये काही अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की ज्याच्यावरून हे स्पष्ट होतं की हा योग प्रापंचिकांसाठी अशक्यप्राय आहे. त्याच्यापेक्षा अनावश्यक आहे. अनावश्यक का आहे की आपण आता साधारणपणे आपण जेव्हा भगवंताला प्रार्थना करतो किंवा साधी आपली इच्छा, काही ज्या इच्छा आकांक्षा असतात तेव्हा काय आपण मागतो की बाबा मला सुखात ठेव, माझ्या घरच्यांना सुखात ठेव किंवा नातेवाईक आहेत किंवा काही संकट असतील आयुष्यामध्ये, ती संकटांचं निवारण कर. अशा साध्या आपल्या मागण्या असतात. आपण कधी असं मागत नाही की मला अशी शक्ती दे की मला पाण्यावर चालता येईल किंवा मला आकाशात उडता येईल. अशी आपण कधीच मागणी करत नाही. साधारणपणे आपण म्हणतो की आपल्याला आनंदी ठेव. तर आनंदी माणसाला राहण्यासाठी
योग साधनेशिवाय या अष्टांग योगाशिवाय बरीचशी साधना उपलब्ध आहे. काही आता 12व्या अध्यायामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलं की म्हणोनी योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाची वाटा भागा आला. पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. इथे ते म्हणतात की अशा योगाभ्यासाच्या वाटेला जे साधारण मनुष्य लागतात की ज्यांना खरोखर कळलं नाहीये की या योगाभ्यासासाठी काय योग्यता लागते, मनाची आणि शरीराची काय अवस्था लागते, हे जर कळलं नाही तर वर्षानुवर्ष अभ्यास करून किंवा सुरुवातीलाच त्या दुःखाची वाटा तो दुःखीच होणार. कारण त्याला माहित नाहीये की या योगाभ्यासामध्ये किती त्रास होऊ शकतो. माऊलींनी वर्णन केलंय की भूक लागली आहे त्या माणसाला तर भूक खाऊनच त्याने तृप्ती करावी, तहान लागली आहे तर तहान पिऊन तृप्ती करावी, उन्हाचं अंथरूण अंगावर पांघरावं, थंडी वाजली तर थंडी आपल्या अंगाभोवती लपेटावी. म्हणजे अशा माणसाला ऊन पाऊस वारा तहान भूक यांच्या पलीकडे जाता यायला पाहिजे. तर आता विचार करा की आपण सामान्य प्रापंचिक माणूस हे असं करू शकतो? नाहीच करू शकणार आणि त्याची काही आवश्यकता नाही. तर हेच ते इथे योगा त्या पहिल्या ओवीमध्ये सांगतात. दुसऱ्या ओवीमध्ये सांगतात की सामान्य माणसाला हा योगाभ्यास करणं हे सांगणं हे कसं आहे की समजा कोणाला अतिशय भूक लागली आणि त्या माणसाला सांगावं की हे लोखंडाचे चणे आहेत ते खा. तर हे लोखंडाचे चणे खाऊन त्या माणसाची भूक कधी शमेल का? पहिली गोष्ट त्याला ते खाता येईल का? तर हे त्याला त्याच्या शरीरासाठी अपायकारक आहे, त्याच्या मनासाठी अपायकारक आहे आणि त्याचा जो उद्देश आहे तो संपूर्ण होणारच नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. असंही त्यांनी सांगितलं की हे योग याग विधी आहेत, यांनी सिद्धी मिळणार नाहीये, यांनी नुसतं माणसाचा दंभ वाढेल आणि हा खोटा धर्म आहे की हे सगळं सामान्य माणसाला करायची काही गरज नाहीये. ज्ञानेश्वरी बरोबरच माझं तुकाराम गाथेचं पण पारायण वाचन चालू आहे. ते म्हणतात की त्यांनी सिद्धीबद्दल सांगितलं की भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्याची जोडी. भूतकाळात काय झालंय किंवा आधीच्या जन्मांमध्ये काय झालंय, भविष्यामध्ये काय कळणार आहे, ह्या ज्या सगळ्या सिद्धी आहेत, या सिद्धी असणारा माणूस खरोखर भाग्यहीन आहे. आता का? तर ते सांगतात की जगरुडीसाठी घातले दुकान जातो नारायण अंतरुणी. की ह्या सिद्धींमुळे काय होतं की नुसतं बहुतेक लोक म्हणजे जे खरोखर चांगल्या उद्देशांनी या मार्गामध्ये पडले नाही आहेत ते लोक काय करतात की नुसते जगरुडीसाठी म्हणजे स्वतःचा महत्व वाढवण्यासाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी नुसतं दुकान टाकल्यासारखंच ते लोक या सिद्धींचा वापर करतात आणि त्यांनी जो मूळ देव असतो तो दूर जातो, जातो नारायण अंतरुणी. अजून ते महाराज म्हणतात की तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा थोरली ते पीडा रिद्धी सिद्धी. ते म्हणतात की अरे प्रपंच करणंच नुसता अतिशय त्रासदायक आहे की स्वतःचा प्रपंच, स्वतःचं मन, स्वतःची इंद्रिय सांभाळणं हे आपल्याला जमत नाही, त्याच्यातून आपल्याला किती संघर्ष करावा लागतो. तर ही रिद्धी सिद्धी माणसाला मिळाली तर त्याची पीडा कोणी सहन करावी. तर ते म्हणतात की अशा ज्या सिद्धी आहेत त्यांची सामान्य माणसाला काहीच आवश्यकता नाहीये. कारण जो माणसाचा साधा प्रपंच आहे किंवा साधेपणाने जे इंद्रिय मनांवर जे नियंत्रण मिळवायचं आहे तेच इतकं कठीण आहे. तर ह्या रिद्धी सिद्धींची खरोखर आवश्यकता नाही. मराठीमध्ये सिनेमा काढला होता, त्याचं नाव आहे की अगबाई अरेच्चा. त्याच्यामध्ये असं होतं की त्या माणसाला अशी एक म्हणजे सिद्धीच म्हणा की त्याला बायकांच्या डोक्यामध्ये काय विचार चाललेत ते ऐकू येतात. पण नुसता असा विचार करा की आपल्याला स्वतःच्या डोक्यामधले विचार जे आहेत त्या विचारांवर आपल्याला नियंत्रण मिळवू शकत नाही, कधी कधी आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण मिळवू शकत. आणि समजा आपल्या आजूबाजूच्या जे काही लोक आहेत त्यांच्या डोक्यातले विचार जर आपल्याला ऐकू आले किंवा कळायला लागले तर केवढा त्रास व्हायचा. कधी कधी असं वाटेल की बाबा हे नकोच. तर असं थोडक्यात म्हणजे त्यांनी सांगितलं की हा जो योगाभ्यास आहे तो प्रापंचिकासाठी अशक्यप्राय आहे, अनावश्यक आहे आणि इतरही बरेचसे मार्ग उपलब्ध आहेत. तर अर्जुनाला हे सगळं ऐकून खरोखर त्याला कळतं की हे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मनोनिग्रह आहे की मनावर नियंत्रण कसं मिळावं. तर अर्जुन प्रश्न विचारतो की अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा परीन पुरोजी स्वभावा मनाचिया हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणून तरी न सापडे एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्य या. म्हणजे अर्जुन लगेच प्रामाणिकपणे कबूल करतो हा योगाभ्यास वगैरे काही मी त्याच्या योग्यतेच नाहीये, आमच्यावर दया दाखवून तुम्ही आम्हाला याचा संपूर्ण अभ्यास सांगितला, पण
यातला जो सर्वात एक सुरुवातीचा आधीचा आणि महत्वाचा जो प्रकार आहे की मनोनिग्रह, तर हे मनावरती नियंत्रण माणसाने कसं मिळवावं? हे मन किती चंचल आहे, हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे. मन कुठे आहे, कसं आहे, असा जरी विचार केला तरी ते कुठेच सापडत नाही आणि त्याला शोधायला गेलो तरी त्रैलोक्य पण पुरं पडत नाही. असं जे मन आहे, त्याच्यावरती माणसानी, साधकांनी कसं नियंत्रण मिळवावं? इथे आपल्याला लक्षात असेल की बहिणाबाई चौधरींच्या ज्या कविता आहेत. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर. हे मन किती त्या उद्दाम गुरांसारखं आहे, की त्याला कितीही सांगितलं की शेतातून बाहेर जा, बाहेर जा. ते थोडा वेळ गेलं तरी परत ते तिकडेच येतं. तर मनावर नियंत्रण करणं किती कठीण आहे. मन किती विचित्र आहे. मन जहरी जहरी त्याचं न्यारं रे तंतर, अरे इंचू साप बरा त्याले उतारे मंतर. की मनामध्ये आपण किती वेळा असं होतं की कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवलं तरी सुद्धा आपले ते विचार मनामध्ये येतात किंवा एखाद्या गोष्टीवर एकाग्रता करावी असं म्हटलं तर मनामध्ये अजूनही विकल्प येत राहतात. तर बहिणाबाईंनी म्हटलं की मन किती जहरी आहे. विंचू साप यांच्या विषयाला काहीतरी मंत्र तरी आहेत, काहीतरी उपाय आहे. पण मनाच्या जहरीपणाला उपाय सुद्धा नाहीये. म्हणून ऐसे कैसे घडेल, जे मर्कट समाधी येईल, का राहा म्हणितलिया राहील महावातू. की मनावर नियंत्रण करणं हे कसं आहे की माकड जे नेहमी इथून तिथे उड्या मारत असतं, कुठल्याही एका जागेवर स्वस्थ बसत नाही. अशा माकडाला म्हणावं की तू समाधी घे, तू समाधीवर निश्चळ बस. असं जर सांगितलं माकडा तर त्याला कधीच शक्य नाहीये. दुसरं कसं आहे की समजा नेहमी आकाशामध्ये फिरणारा वारा आहे. त्या वाऱ्याला एका ठिकाणी थांब असं म्हटलं तर ते शक्य नाही. तर त्याचप्रमाणे माझं पण मन अतिशय चंचल. म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य होईल, हे विशेषेही न घडेल तया लागी. त्याच्यामुळे हा सगळा जे सांगितलं कृष्ण, की हा सगळा जो योगाभ्यास आहे किंवा साधी गोष्ट आहे, की मुक्तावस्थेमध्ये येण्यासाठी जर मनावर नियंत्रण करणं ही एक महत्वाची सुरुवातीची पायरी आहे. तर ह्या चंचल मनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, की कुठल्या पद्धतीने, कुठल्या अभ्यासाने या मनावर नियंत्रण ठेवता येईल, याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांग. व कृष्ण म्हणती साचची, बोलत आहासी ते तैसेची, यया मनाचा किर चपळाची स्वभाव बघा. की कृष्ण म्हणतो की खरोखर आहे अर्जुना, तू म्हणाला तसंच आहे, की मन अतिशय चपळ आहे. त्याचा मूळ स्वभावच चंचल आहे. पण एक त्याच्यामध्ये एक युक्ती आहे. युक्ती काय आहे, की ते म्हणतात की परी वैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहर, तरी केतुलिनी एक अवसरे स्थिरावेल. की ह्या चंचल मनाला सगळं खरं आहे तू सांगितलंस, पण या चंचल मनावर नियंत्रण आणणं हे कशामुळे शक्य आहे, की त्याला वैराग्याच्या आधाराने, की विरक्त मनोवृत्तीने, वैराग्याने त्याला जर अभ्यासाच्या मार्गावर लावलं, की त्याला एखाद्या कुठल्या विषयाचा अभ्यास करायला सांगितलंस, की तशी सवय लावलीस, तर मात्र हे मन एका ठिकाणी स्थिर होईल. ते म्हणतात, का जे येया मनाचे एक निके, जे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. इथे काय सांगतात की मनाचा एक महत्वाचा गुणधर्म आहे, की मनाला कुठल्याही एका गोष्टीची चटक लागली, की मग मात्र ते मन त्या गोष्टीपासून ढळत नाही. ते आपण आपल्या पण अनुभवावरून बघू शकतो, की कुठली गोष्ट आपल्याला आवडली, की ती आपण सारखी करत राहतो. तर त्याच्यामध्ये ही जी युक्ती आहे, ती कृष्ण अर्जुनाला सांगतात, की चंचल मनाला एका ठिकाणी ठेवणं किंवा एका ठिकाणी त्याची वृत्ती अढळ करणं, हे वैराग्य आणि अभ्यास याच्यावरून तुला खरोखर शक्य आहे. आणि अजूनही ते सांगतात, की वैराग्य आणि अभ्यास याच्यामध्ये तुला समतोल साधता यायला पाहिजे. आता आपण थोडासा जरी विचार केला तर असं कळून येतं, की अभ्यास आणि वैराग्य, अभ्यासाला कुठले गुणधर्म लागतात, की कुठल्याही विषयाबद्दल आपण तो विषय जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत तो त्याचा अभ्यास करत राहतोय. म्हणजे डोंट गिव्ह अप. रिलेंटलेस आपल्याकडे त्या अभ्यासाबद्दल आपण माहिती काढतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय. समजत नसेल तर कोणाला विचारावं, अजून काय वाचावं, हा सगळा अभ्यास करतो. त्याच्यामुळे अभ्यासासाठी महत्वाचा जो गुणधर्म आहे डोंट गिव्ह अप. त्याच्या उलट वैराग्याचं. वैराग्यामध्ये काय, की विरक्ती आहे, म्हणजे सोडण्याची वृत्ती आहे. लर्न टू लेट गो. तर थोडा विचार केला की असं कळतं की हे परस्पर विरोधी गुणधर्म आहे. पण कृष्ण अर्जुनाला तेच सांगतो की कधीही आपण योग हा शब्द वापरतो, की अजून एक ओवी आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, अर्जुन समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे,
जेथ मन आणि बुद्धीचं ऐक्य आधी. की योग म्हणजे काय की ऐक्य. योग म्हणजे समतोल, समत्व चित्ताच. तसा तिथे मनाच्या चंचलतेवर तुला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुला अभ्यास आणि वैराग्य यांच्यामध्ये तुला समतोलपणा बाळगायला पाहिजे. ह्या सगळ्या प्रश्नोत्तरांवरून 6वा अध्याय संपतो. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आपण आजचा अभ्यास वर्गाची सांगता करूया.